सोलापूर शहरातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली। रेल्वे स्टेशन परिसर आणि रामलाल चौक येथे राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी अवैध विक्रीसाठी वापरण्यात येणारी 5 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली। तसेच आणखी 4 वाहने जागेवरून हटवून परिसर मोकळा करण्यात आला। यानंतर संयुक्त पथकाने रामलाल चौक परिसरात कारवाईचा धडाका सुरू ठेवला। लोटस वाईन शॉप समोरील सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या अतिक्रमण आणि अवैध विक्री विरोधात कारवाई करत टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। सार्वजनिक रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा देण्यात आला। अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील अवैध दारू विक्री, अतिक्रमण आणि सार्वजनिक जागांच्या गैरवापराविरोधातील मोहिमा यापुढेही सुरू राहतील।